नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ता जो स्क्रीनवरती ग्रामपंचायत इलेक्शन स्टेटस एडिटिंग पाहिली तर मित्रांनो तुम्ही तसा तुमच्या उमेदवाराचा स्टेटस व्हिडिओ कसा बनवू शकता याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या व्हिडिओतली तुम्ही एक जरी स्टेप मिस केली तरी तुमचा व्हिडिओ चुकू शकतो, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये झिप फाईलद्वारे मिळून जाईल आणि त्या झिप फाईलला पासवर्ड आहे, तर तो पासवर्ड 2 पार्टमध्ये दिलेला आहे। तर दोन पार्टमध्ये दिलेला आहे, तर तुम्हाला तो पासवर्ड बघून एकत्रित करून तो पासवर्ड टाकून झिप फाईल ओपन करून हे मटेरियल घ्यायचे आणि व्हिडिओ बनवायचा आहे। आणि ते मटेरियल घेतल्यानंतर तुम्हाला काइनमास्टर ॲप ओपन करून हे अधिकचे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं इथे काइनमास्टर ओपन करून, आणि इथून 16 आणि 9 रेशो आहे तो इथे सिलेक्ट करायचा। तो रेशो इथे सिलेक्ट केल्यानंतर काय असा इंटरफेस खुलेल। असा इंटरफेस खुलल्यानंतर तुम्हाला इथे हे डाव्या कोपऱ्यात सेटिंगचा आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे खाली एडिटिंग आहे त्याच्यावर क्लिक करून इथून खाली घेऊन हे फिल स्क्रीन आहे त्याच्यावर क्लिक करून इथून राईट करायचं। इथून राईट केल्यानंतर तुम्हाला इथे मीडिया आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला झिप फाईलमधून झिप फाईल तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काय दिसेल। तर असं दिसल्यानंतर तुम्हाला हे बॅकग्राऊंड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर हे बघा हे बॅकग्राऊंड आहे फोटोच्या खाली, तर ते बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट करून घ्या। ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथून राईट करा, राईट केल्यानंतर त्या बॅकग्राऊंडवर क्लिक करा आणि त्याची ड्युरेशन काय अशी 20-21 सेकंदापत करून घ्या। तर आपल्याला थोडीशी कट करायची आहे पुढे गेल्यानंतर, तर अशी करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे हे क्लिप ग्राफिक्सच्या खाली कलर फिल्टर दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून बेसिकवर क्लिक करून इथून तुम्हाला असं खाली घ्यायचं आणि हे B05 आहे त्या तो इफेक्ट ते सिलेक्ट करायचं। तर B05 वर क्लिक केल्यानंतर इथून राईट करायचं आणि राईट केल्यानंतर सुरुवातीला घ्यायचं आता, आणि सुरुवातीला घेतल्यानंतर तुम्हाला इथे याच्यामध्ये सॉन्ग टाकायचं आहे। तर सॉन्ग टाकण्यासाठी ॲडिओवर क्लिक करायचं आणि ॲडिओवर क्लिक केल्यानंतर इथून खाली घेऊन फोल्डर्सवर क्लिक करून तुमचं सॉन्ग ग्रामपंचायत निवडणूक या फोल्डरमध्ये येईल, तर ते असं इथून सिलेक्ट करून घ्या। तर मी वॉल्यूम कमी करून इथून सिलेक्ट करून घेतो। तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथून राईट करा आणि राईट केल्यानंतर आता तुम्हाला इथून सुरुवातीला घेऊन ह्या लेअरवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला झिप फाईलमधून तुम्हाला तुमचा जो पक्ष असेल तो पक्ष इथे सिलेक्ट करायचा। तर हे बघा हे भाजपचा आहे, हे शिवसेना आणि इथे वरती राष्ट्रवादीचा आहे। तर तुम्ही इथे प्रत्येकाचं सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला तर तो पहिल्यांदा इथे मी तर राष्ट्रवादी सिलेक्ट करतो, तर आमच्या इकडे भरपूर प्रमाणात राष्ट्रवादी चलते। तर हे बघा राष्ट्रवादी सिलेक्ट करतो मी इथे। तर हे असं इथे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पक्षाचं इथे असं हे लावून घ्या ह्या कोपऱ्यात। तर मी हे बघा हे इथे लावून घेतलेलं आहे आणि लावून घेतल्यानंतर असं सेट करून घ्या इथे आणि त्याची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत करून घ्या आपल्याला आत्ता। आणि शेवटपर्यंत केल्यानंतर तुम्हाला इथे इन ॲनिमेशन आहे त्याच्यावर क्लिक करायचं। तर इन ॲनिमेशनवर क्लिक करा आणि इकडून असं तर 1 मिनिट तर असं स्लाइड राईटवर ठेव आणि इथून 0.5 ठेवा। तर हे बघा हे 0.5 ठेवल्यानंतर इथून राईट करा आणि राईट केल्यानंतर तुम्हाला आता 0.5 सेकंद घ्यायचं आहे। तर हे बघा 0.5 सेकंदावर घेतल्यानंतर इथे लेअरवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या पक्षाचा लोगो सिलेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला प्रत्येक पक्षाचा लोगो मिळून जाईल। जर तुम्हाला राष्ट्रवादीचा करायचा असेल तर राष्ट्रवादी सिलेक्ट केल्यानंतर इथे क्रॉपिंगवर क्लिक करा आणि इथून थोडंसं असं इथे क्रॉप करून घ्या। तर असं खाली क्रॉप करून घ्या। तर इथं ब्लॅक आलेलं आहे थोडंसं, तर ब्लॅक आलेलं आहे। तर असं इथे क्रॉप करून घेतल्यानंतर इथून असं वरती असं सरळ मधोमध असं घ्या आणि इथे सिलेक्ट करून टाका। तर हे बघा इथे असं सिलेक्ट केल्यानंतर इथून असं वरती घ्या आणि इन ॲनिमेशनवर क्लिक करून तुम्हाला इथून असा फेड इफेक्ट द्यायचा आहे आणि फेड इफेक्ट दिल्यानंतर इथून 0.5 ठेवायचा आणि 0.5 ठेवल्यानंतर त्याची ड्युरेशन आपल्याला आता शेवटपर्यंत करून घ्यायची। शेवटपर्यंत केल्यानंतर आता इथून आता 1.5 सेकंदावर घ्यायचं। तर मी 1.5 सेकंदावर घेतो। तर हे बघा 1.5 सेकंदावर घेतल्यानंतर इथून लेअरवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे। तर तुमचा फोटो जर असा असेल तर तुम्हाला इथे रोटेट करायचं असेल तर इथून रोटेट हे आयकॉन दिसत आहे तुम्हाला हे 3 नंबरचं त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला हे पहिल्या नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून याला रोटेट करून घ्यायचं आणि इथून इथे क्लिक करून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर तुम्हाला असं इथून असं इथे इकडे ह्या कोपऱ्यात घ्यायचं आणि इथून असं खाली ओढून घ्यायचं। तर हे आपलं असं इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या। तर हे बघा मी इथे ह्याला सेट करून घेतोय माझ्या फोटोला। तर फोटोला सेट केल्यानंतर फोटोची ड्युरेशन शेवटपर्यंत करून घ्या। शेवटपर्यंत केल्यानंतर इन ॲनिमेशनवर क्लिक करून इथून तुम्हाला हे स्लाइड राईट करायचं आणि स्लाइड राईट केल्यानंतर इथून वरून राईट करायचं। राईट केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुढे घ्यायचं आहे 2.5 सेकंदावर घ्यायचं आहे। तर बघा मी 2.5 सेकंदावर घेतल्यानंतर ह्या लेअरवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथून एक हा
हा हे नेम आर्ट PNG इथे सिलेक्ट करायचं नेम PNG, तर ते इथून सिलेक्ट करा, त्याची साईज थोडीशी वाढून घ्या आणि ते असं इथून खाली घ्या ओढून. तर हे खाली ओढून घेतल्यानंतर इथून असं तुम्हाला हे इन ॲनिमेशन आहे त्याच्यावर क्लिक करून इथून खाली घ्यायचं आणि हे रबर स्टॅम्प आहे त्याच्यावर क्लिक करून इथून एक ठेवायचं. हे बघा इथे एक ठेवायचं आणि एक ठेवल्यानंतर त्याची ड्युरेशन अशी आपल्याला शेवटपर्यंत करून घ्यायची. शेवटपर्यंत केल्यानंतर 2.5 सेकंद येऊन इथून राईट करायचं आणि तिथून पुढे 3 सेकंदावर घ्यायचं. तर 3 सेकंदावर घेतल्यानंतर इथे लेअरवर क्लिक करून इथे मीडियावर क्लिक करा आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथून हे बघा हे नाव टाकण्यासाठी आपल्याला बॉर्डर आहे, तर त्याच्यात सॉरी तर नावाच्या टाकण्यासाठी हे आहे, तर त्या तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर याचं नाव आहे ना मला आत्ता, तर तुम्ही हे सिलेक्ट करून घ्या, तिथे मिळून जाईल. तर तिथे मिळाल्यानंतर ते क्रॉपिंगवर क्लिक करा आणि तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते इथे सिलेक्ट करा. तर मी तुम्हाला दावण्यासाठी एक वरचं सिलेक्ट करून घेतो. तर तुम्हाला दावण्यासाठी तर हे इथून असं सिलेक्ट करा आणि इथून असं इकडे असं घ्या आणि इकडे असं घेतल्यानंतर इथे असं सेट करा आणि सेट केल्यानंतर थोडीशी साईज वाढवून घ्या. तर मी थोडीशी साईज वाढवून घेतो. साईज वाढवल्यानंतर इथून असं इथे सिलेक्ट करून घ्या आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर इथून 3 डॉट्सवर क्लिक करून इथून सेंड टू बॅक दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा. सेंड टू बॅकवर क्लिक केल्यानंतर त्याची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत करून घ्या. शेवटपर्यंत केल्यानंतर तुम्हाला इथून इन ॲनिमेशनमध्ये घ्यायचं आणि इन ॲनिमेशनमध्ये घेतल्यानंतर इकडून तुम्हाला असं खाली घ्यायचं आणि हे वाईप राईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून याची 0.5 ठेवायचं आणि इथून राईट करायचं. राईट केल्यानंतर पुन्हा आपल्याला 3.5 सेकंदावर घ्यायचं आणि 3.5 सेकंदावर घेतल्यानंतर इथे लेअरवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं एक पिक्सल लॅबवरून इथे तुमचं नाव एडिट करून घ्या. तर ते नाव ब्लॅक अक्षरात असू द्या, तर आपल्याला काळ्या अक्षरात पाहिजे इथे, तर असं इथे नाव सिलेक्ट करून घ्या आणि अशी त्याची साईज वाढवा थोडी आणि साईज वाढवल्यानंतर इथून असं हे सिलेक्ट करा आणि ते इन ॲनिमेशनवर क्लिक करून तुम्हाला इन ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथून थांबा 1 मिनिटं. तर असं तुम्हाला इन ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही फेड हा इफेक्ट लावून घ्या आणि फेड लावल्यानंतर इथून 0.5 ठेवा आणि 0.5 ठेवल्यानंतर इथून थोडंसं अशी ह्याची पहिल्यांदा साईज वाढून घ्या. आपल्याला कट करायचं आहे हे पेनचे नाव. तर हे केल्यानंतर आपल्याला आता इथून 3.5 सेकंदानंतर तुम्हाला इथून असं पुढे घ्यायचं आहे 4.5 सेकंदावर. 4.5 सेकंदावर घेतल्यानंतर इथे लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करून तुम्हाला इथे त्या फाईलमधून तुम्हाला हे वारट क्रमांकाचं मिळून जाईल. तर ते वारट क्रमांक इथे सिलेक्ट करून घ्या आणि वारट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो वारट क्रमांक आहे तो इथे तुम्ही इथे असं क्रॉप करून घ्या. क्रॉपिंगमध्ये जाऊन इथं हे बघा त्याच्यावर सिलेक्ट केलं, इथून खाली घ्यायचं, क्रॉपिंगवर जाऊन इथून असं सिलेक्ट करून घ्या. तर मी हे बघा तुम्हाला दावण्यासाठी 1 नंबरचा वारट सिलेक्ट करून घेतो. तर काय मी निवडणूक लढवणार नाही, पण हा व्हिडिओ बनवलेला आहे असाच ट्युटोरियल म्हणून. तर हे असं इथे सिलेक्ट करून घ्या आणि या कोपऱ्यात असं इथे लावून टाका. तर हे बघा लावून टाकल्यानंतर इथून वरती घ्यायचं इन ॲनिमेशनवर जाऊन इथून तर स्लाइड लेफ्ट करून घ्या आणि स्लाइड लेफ्ट केल्यानंतर त्याची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत करून घ्या. शेवटपर्यंत केल्यानंतर अशी तो पुढे घ्यायचा आहे तुम्हाला आणि पुढे घेतल्यानंतर इथून 9.5 सेकंदावर घ्यायचं आणि असं वरती घ्यायचं आणि आपलं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर क्लिक करून इथून कात्रीच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला हे स्प्लिटेड प्लेट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून राईट करायचं. राईट केल्यानंतर हे तुम्हाला पांढरं दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं मध्ये. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून खाली घेऊन तुम्हाला गेट मोर आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला नेट 1 ठेवून तुम्हाला इथे एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर त्या इफेक्टचं नाव आहे क्रोमॅटिक झूम. तर तो तिथे सिलेक्ट केल्यानंतर हे आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा. 3 नंबरचा इफेक्ट तिथे सिलेक्ट करा आणि इथून असं 1 ठेवा. तर हे बघा 1 ठेवा. तर मी 1 ठेवतो आणि इथून राईट करा. राईट केल्यानंतर इथून सरळ असं खाली घ्या. सरळ खाली घेतल्यानंतर आपण जे आपण नाव लावलेलं आहे तर नाव लावल्यानंतर हे माझं नाव आहे ते असं त्या नावावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर हे कात्रीचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून इथून तुम्हाला इकडून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करायचं. ते केल्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरही क्लिक करायचं आणि इथून कात्रीच्या आयकॉनवर जाऊन इथून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करायचं. ट्रिम टू राईट ऑफ प्लेट केल्यानंतर इथून पुन्हा तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मीडियावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जी फाईलमध्ये हे मिळून जाईल तर तुम्हाला असं हे मिळून जाईल. तर तुम्हाला असं ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तर ते सिलेक्ट म्हणजे तुम्हाला ते असं नाव एडिट करून घ्यायचं आहे. तर मी दावतो तुम्हाला नाव कसं एडिट करायचं आहे. पिक्सल लॅबमधून तुम्ही एडिट करू शकता आणि त्याच्यामध्ये फोटो लावा. तर हे असं लेअरवर क्लिक करा, मीडियावर क्लिक करा आणि तुम्हाला हे इथे असं लावायचं आहे. तर हे बघा हे असं नाव एडिट केलेलं आहे मी. तर हे तुम्ही इथे असं नाव इथे सिलेक्ट करून घ्या, लावून घ्या आणि तुमचा फोटो आणि इथे 1 नंबर टाकून घ्या तुमच्या उमेदवाराचा जो नंबर आहे तो आणि इथे सिलेक्ट करा आणि इथून असं इथे खाली असं लावून घ्या. तर हे बघा थोडंसं खाली गेलं तर इथे असं हे लावून घ्या. लावून घेतल्यानंतर तुम्हाला इथे इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं आणि इन ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून 1 मिनिट तर असं
स्लाइड डाऊन हा इन ॲनिमेशन लावायचा आहे आणि इथून एक ठेवायचं. एक ठेवल्यानंतर इथून अशी त्याची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत करून घ्या. शेवटपर्यंत केल्यानंतर आता सुरुवातीला घ्यायचं आणि सगळ्यात सुरुवातीला आणि इथे लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करून तुम्हाला जिप फाईलमधून तुम्हाला इथे एक इफेक्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर त्याची तोही तुम्हाला जिप फाईलमध्ये मिळून जाईल. तर तो सिलेक्ट केल्यानंतर इथे कात्रीच्या पुढे आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फुल स्क्रीन करा 2 नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून आणि इथून बॅक येऊन इथून खाली येऊन इथे ब्लेंडिंग आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथून स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर इथून राईट करायचं. राईट केल्यानंतर आता असं पुढं घ्यायचं तुम्हाला आपलं सॉन्ग आहे त्याच्यावर घ्यायचं. सॉन्गवर क्लिक करायचं. सॉन्गच्या शेवटी घ्यायचं 18.774 सेकंदावर आणि सॉन्गच्या शेवटी घेतल्यानंतर आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर क्लिक करून कात्रीच्या आयकॉनवर जाऊन द्यायला इकडून असं कट करून घ्यायचं. असं कट करून घेतल्यानंतर तो आता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मी आत्ता व्हिडिओ तुम्हाला थोडासाच प्ले करून दाखवतो. तर कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि एवढे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉपीराईटचा इश्यू आहे तरीही प्ले करून दाखवतो. हर द्वार खोल के तर मित्रांनो कॉपीराईटमुळे आवाज कमी जास्त करत आहे मी. कॉपीराईट इश्यू आहे. कॉपीराईट येईल या व्हिडिओला त्यामुळे. तर आता आपला व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरचा आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून एपीजीटी येऊन खाली एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.